विद्यार्थी मित्रो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मित्रो, हा तुमचा या शेवटच्या वर्षातील शेवटचा पेपर आहे आणि स्पेशलच्या अँगलने विचार केला तर दुसरा पेपर आहे। पेपर क्रमांक 1 म्हणजे पेपर क्रमांक थोडक्यात 2 आपण पाठीमागे पाहिलेला होता आणि कॉस्ट अँड वर्क अकाउंटिंग पेपर 3 आपण या ठिकाणी पाहतोय। हे पाहताना या विषयाच्या परीक्षेला जाण्यापूर्वी आपण काय तयारी केली पाहिजे याचा मागोवा आपण आता या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे मित्रहो, तुम्हाला जर व्हिडिओ निश्चितपणे आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना सबस्क्राइब त्या ठिकाणी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर या कॉस्ट अँड अकाउंटिंग पेपर 3 वर एकंदरी जे टॉपिक आहे त्यावर मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे येऊ शकतात, त्या अनुषंगाने आपण कुठली तयारी केली पाहिजे या संबंधीची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर चला पाहूया आपण की कोणकोणते टॉपिक या पेपरमध्ये दिलेले आहेत। पहिला भाग आहे तो म्हणजे मार्जिनल कॉस्टिंग। या मार्जिनल कॉस्टिंगचं मीनिंग तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। मार्जिनल कॉस्टिंग मध्ये फिक्स्ड कॉस्ट कशाला म्हणायचं, व्हेरिएबल कॉस्ट कशाला म्हणायचं, कॉन्ट्रिब्युशनचा फॉर्म्युला काय, प्रॉफिट व्हॅल्यूम रेशोचा फॉर्म्युला काय आहे, ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे काय त्याचा फॉर्म्युला कसा आहे आणि मार्जिन ऑफ सेफ्टी या टर्म्स तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या, ते फॉर्म्युले पाठ करा। त्यानंतर कॉस्ट प्रॉफिट व्हॅल्यूम ॲनालिसिस कसं आहे, का केलं जातं याचीही माहिती जाता जाता त्या ठिकाणी करा। त्याचप्रमाणे ॲप्लिकेशन ऑफ मार्जिनल कॉस्टिंग टेक्निक जे आहेत त्या टेक्निक्स तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्यामुळे मॅनेजरियल डिसिजन घेण्यासाठी मार्जिनल कॉस्टिंगचा त्या ठिकाणी उपयोग होऊ शकतो। तर निश्चितपणे तो कशा पद्धतीने होणार आहे, होत असतो याची माहिती या ठिकाणी घ्या, म्हणजे मार्जिनल कॉस्टिंगवर तुम्हाला त्या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चन आले तरी अडचण येणार नाही। पुन्हा सांगतो, त्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन, प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो, ब्रेक इव्हन पॉइंट, मार्जिन ऑफ सेफ्टी, कॉस्ट प्रॉफिट व्हॅल्यूम ॲनालिसिस हे सगळे तुम्हाला फॉर्म्युले माहिती असणं आवश्यक आहे। छोटे छोटे प्रॉब्लेम यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे फॉर्म्युले माहिती असतील तर प्रॉब्लेम सोडू शकता। दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे बजेटरी कंट्रोल। बजेट हे अनेक प्रकारचे, सेल बजेट, कॅश बजेट, परचेज बजेट, प्रोडक्शन बजेट, फ्लेक्सिबल बजेट, मास्टर बजेट, जेवढे फंक्शन्स आहेत कंपनीत तेवढे बजेट। आता या बजेटच्या अनुषंगाने जे काही कंट्रोल आहे बजेटरी कंट्रोल, त्याचं मिनिंग तुम्हाला माहिती पाहिजे। बजेटरी कंट्रोलची आवश्यकता काय आहे, काय हेतू उद्देश ऑब्जेक्ट आहेत ते माहिती असलं पाहिजे। त्यानंतर बजेटरी कंट्रोलची खरंच आवश्यकता आहे का, ते एकदा 2-4 मुद्दे जे आहेत त्या अनुषंगाने ते पहा। त्यानंतर बजेटरी कंट्रोलची गरज आहे का तेही माहिती त्या ठिकाणी घ्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे बजेट आहेत त्याची माहिती घ्या। जसं मगाशी मी उल्लेख केला, सेल्स बजेट, परचेज बजेट, मास्टर बजेट, प्रोडक्शन बजेट, फ्लेक्सिबल बजेट, कॅश बजेट, या बजेटची अतिशय थोडक्यात काय ना पण तू माहिती घेऊन जा, म्हणजे तुम्हाला जाताना त्या ठिकाणी या टॉपिकवरच्या प्रश्नाला अडचण येणार नाही। तिसरा टॉपिक आहे तो म्हणजे तुमचा युनिफॉर्म कॉस्टिंग। युनिफॉर्म कॉस्टिंग काय आहे, त्याचं मिनिंग काय आहे, त्याचे ऑब्जेक्ट्स काय आहेत हे त्या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे। त्यानंतर रिक्विजिट्स ऑफ युनिफॉर्म कॉस्टिंग आणि युनिफॉर्म कॉस्ट मॅन्युअल। युनिफॉर्म कॉस्टिंग केव्हा कशी वापरली जाते ह्याची माहिती तुम्हाला असेल तर या टॉपिकवरचे MCQ तुम्हाला सोडवता येऊ शकेल। चौथा टॉपिक जो आहे तो म्हणजे इंटर फर्म कंपॅरिझन। इंटर फर्म कंपॅरिझनचं मिनिंग पहिलं लक्षात घ्या आणि त्यानंतर ते इंटर फर्म कंपॅरिझनची आवश्यकता आहे का, त्याचे काय फायदे असतात किंवा यामध्ये काही दोष आहेत का हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी माहिती करून घेणं गरजेचं आहे। त्यानंतरचा टॉपिक आहे तो म्हणजे स्टँडर्ड कॉस्टिंग। स्टँडर्ड कॉस्टिंग मध्ये तुम्हाला त्याचं मिनिंग, डेफिनेशन हे माहिती असणं आवश्यक आहे। टाइप्स ऑफ स्टँडर्ड्स माहिती असणं आवश्यक आहे। सेटिंग अप ऑफ मटेरियल्स अँड लेबर स्टँडर्ड माहिती असणं आवश्यक आहे। एस्टिमेटेड
कॉस्ट काय आहे, स्टँडर्ड कॉस्ट काय आहे, हिस्टॉरिकल कॉस्ट काय आहे, या संकल्पनांचा अर्थ माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या स्टँडर्ड कॉस्टिंगची उपयोगिता जी आहे म्हणजे ॲडव्हान्टेज काय आहे आणि डिसॲडव्हान्टेज काय थोडक्यात हे तुम्हाला त्या ठिकाणी येणं आवश्यक आहे. आणि त्यातला महत्त्वाचा भाग तो म्हणजे व्हॅरियन्स ॲनालिसिस. मग कुठल्या कुठल्या व्हॅरियन्स ॲनालिसिस म्हणजे काय, त्याचं मिनिंग कुठल्या प्रकारचे आहेत, मग ते लेबरचे संबंधात असेल, मटेरियल संबंधात असेल, एक्सपेन्सेस संबंधात असतील, तर ते तुम्हाला सगळ्या टाईप जे आहेत व्हॅरियन्सचे, मटेरियलच्या अनुषंगाने कोणते कोणते व्हॅरियन्स आहे, लेबरच्या अँगलने कोणते कोणते व्हॅरियन्स आहेत, हे तुम्हाला त्या ठिकाणी टाईप माहिती पाहिजे. आणि याचे फॉर्म्युले पाठ करा, कारण जर तुम्हाला मॅथमॅटिकल क्वेश्चन त्या ठिकाणी आला, एक छोटेसे प्रॉब्लेम त्या ठिकाणी तुम्हाला दिले जातील आणि ते जर तुम्हाला तिथं आले तर फॉर्म्युला माहिती असेल तर नक्की तुम्हाला तो सोडवता येईल. त्यामुळे फॉर्म्युले पाठ असणं या टॉपिकच्या अनुषंगाने अत्यंत आवश्यक आहे. 6वा आहे भाग तो म्हणजे टार्गेट कॉस्टिंग. टार्गेट कॉस्टिंगचं मिनिंग काय आहे, टार्गेट कॉस्टिंगचे फीचर्स कोणते आहेत, खरोखरच टार्गेट कॉस्टिंगची आवश्यकता आहे का, त्याचे काय फायदे असतात आणि लिमिटेशन काय आहे त्यांचे, आणि टार्गेट कॉस्टिंगची प्रॉफिटेबिलिटीच्या अँगलने काय त्याचा इम्पॅक्ट आहे, हा सगळा भाग तुम्ही या टार्गेट कॉस्टिंगच्या अँगलने तयार करा. म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवताना अडचण येणार नाही. त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्स अँड रूल्स. विद्यार्थी मित्रांनो, हा पूर्ण थेरॅटिकल पार्ट आहे. यामध्ये कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्स आणि रूल्स जे आहेत, किंवा त्याला दुसऱ्या भाषेत असं आपण म्हणू शकतो की कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी कुठकोणत्या प्रोव्हिजन दिलेल्या आहेत, त्याचे मिनिंग काय आहेत, स्कोप काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, हे माहिती असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कॉस्ट ऑडिट प्रोग्राम काय आहे, व्हेरिफिकेशन ऑफ कॉस्ट रेकॉर्ड कसं केलं जातं, आणि सर्वात महत्त्वाचा कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड रूल जे आहे सेक्शन 209 सब सेक्शन 1D ऑफ द कंपनी ॲक्ट 1956 यामध्ये सगळ्या प्रोव्हिजन दिलेल्या आहेत. त्या प्रोव्हिजन चांगल्या करा, कारण प्रोव्हिजनवर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतरचा जो टॉपिक आहे तो म्हणजे कॉस्ट ऑडिट. या कॉस्ट ऑडिटच्या ज्या लीगल प्रोव्हिजन आहेत त्या लीगल प्रोव्हिजन सर्व चांगल्या करा. प्रोव्हिजन ऑफ इंडियन कंपनी ॲक्ट अँड द रूल्स देअर अंडर रिगार्डिंग कॉस्ट ऑडिट अंडर सेक्शन 233B यामध्ये ज्या प्रोव्हिजन दिलेल्या आहेत त्या प्रोव्हिजन चांगल्या प्रकारे करून जा. त्याचप्रमाणे कॉस्ट ऑडिट रिपोर्ट म्हणजे काय, कॉस्ट ऑडिट रूल्स म्हणजे काय, आणि कोणकोणते फॉर्म असतात कॉस्ट ऑडिट रिपोर्टच्या संदर्भात, त्याचे नंबर असतात पहा, सेक्शन आहे त्यामध्ये, ते सेक्शन आणि नंबर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कॉस्ट ऑडिटरची अपॉइंटमेंट, त्याची पात्रता अपात्रता म्हणजे क्वालिफिकेशन डिस्क्वालिफिकेशन, त्याचे राईट्स ड्युटीज, हे तुम्ही त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी यावर प्रश्न आला तर सहजपणे सोडवता येऊ शकेल. आणि शेवटचा भाग आहे तो म्हणजे काय, इंट्रोडक्शन टू कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड CAS. हे जे इंट्रोड्यूस केले, कोणी इंट्रोड्यूस केले, बाय ICWAI यांनी वेळोवेळी हे त्या ठिकाणी बनवलेलं आहे स्टँडर्ड, आणि त्या स्टँडर्ड प्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला करायचं. ICWAचा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग ऑफ इंडिया, इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. म्हणजे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की या अकाउंटिंग स्टँडर्ड जसे तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड पाहिलेले आहेत अकाउंटमध्ये, फिनान्शियल अकाउंटमध्ये, तसंच या कॉस्टिंगमध्ये सुद्धा अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत आणि त्याला आपण म्हणतो कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड. मित्रहो, जनरली जर तुम्ही आढावा घेतला तर तुमच्या लक्षात येईल मार्जिनल कॉस्टिंग, बरोबर आहे, स्टँडर्ड कॉस्टिंग, त्यामध्ये व्हॅरियन्स यावर, आणि बजेटरी कंट्रोल किंवा बजेट. तुम्हाला त्या ठिकाणी एक एक मार्काचे प्रश्न आहेत, त्यामुळे अतिशय सिंपल प्रॉब्लेम तुम्हाला त्या ठिकाणी विचारतील की जेणेकरून ते प्रॉब्लेम तुम्हाला एका मिनिटात सोडवता येईल. त्यामुळे
हे जर सोडवायचं असेल तर ते सोडवण्यासाठी उपयोगी असणारे जे सूत्र आहेत, फॉर्म्युले आहेत, म्हणजे मार्जिनल कॉस्टिंग संबंधी असेल, वॅरियन्स बाबत असेल, ते तुम्ही पाठ करणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला मॅथेमॅटिकल किंवा प्रॅक्टिकली जर प्रॉब्लेम त्या ठिकाणी दिले तर ते सोडवताना कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही. फॉर्म्युले पाठ असणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर एकंदरीत अशा 8 टॉपिकवर तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णतः मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि म्हणून तुम्ही याची पूर्ण तयारी चांगल्या प्रकारे छान प्रकारे करा. हा तुमचा या पदवी या डिग्रीतला शेवटचा पेपर या ठिकाणी आहे आणि निश्चितपणे तुम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळू शकेल ह्याची मला खात्री आहे. फक्त सांगितलेल्या पद्धतीने ते सगळे मुद्दे तुम्ही कव्हर करून परीक्षेला जा. तुम्हाला जर वाटतं त्या पद्धतीनेच प्रश्न आले पाहिजे असा अट्टहास करू नये, कारण आपण कन्सेप्ट जर समजून घेतली तर प्रश्न कसाही विचारू तुम्हाला तो त्या ठिकाणी सोपाच वाटला पाहिजे. अशा पद्धतीने ते तयार करून जा, म्हणजे तुम्हाला परीक्षेत अडचण येणार नाही. तर मित्रो, हा या माध्यमाच्या अनुषंगाने शेवटचा पेपर होता. यापुढील काळात सुद्धा तुम्ही निश्चितपणे पोस्ट ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी वेगवेगळ्या फील्डमध्ये तुम्ही करणार असाल, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला काय मार्गदर्शन लागलं तर निश्चित आपण एकमेकाच्या संपर्कात राहणार आहोत आणि इथून पुढे आपण पुढची तयारी इन ॲडव्हान्समध्ये आपल्याला करता येऊ शकेल. कारण आताची ही जी काय पॅनिक सगळी सिच्युएशन होती त्यामध्ये कुणालाच कुठलाच निर्णय त्या ठिकाणी घेता येत नव्हता, परंतु शेवटी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आणि त्या अनुषंगाने तुम्हीही तयारीला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लागलात आणि माझंही जेवढं शक्य आहे तेवढे योगदान मी तुम्हाला देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे तो लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, की जेणेकरून भविष्यामध्ये या अकॅडमिक अँगलनी वेगवेगळ्या प्रकारचे आपण व्हिडिओ त्या ठिकाणी तयार करणार आहोत. हा काय फक्त शेवटचा व्हिडिओ नाही, तर इथून पुढे खरी आपली त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे अकॅडमिक एक्सलन्सच्या अँगलनी. त्यामुळे निश्चितच आपण कंटिन्यूपणे एकमेकांच्या संपर्कात त्या ठिकाणी राहूया आणि तुम्हाला परीक्षेसाठी माझ्या मनस्वी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.